ते तुम्ही वाजवू शकत नाही असं मी म्हणत नाही, पण त्याला जे प्रयत्न करावे लागतात, ज्याला तारपकरी म्हणतात काय, याच्यामध्ये एक स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी त्या दोघांच्या मिलनाने ह्याचे जे सूर निघतात आणि ते सूर कुठेतरी नागपूरमध्ये उमटले आणि जे जे खरोखर आमचे पालघरचे तारकरी टीमने जे नागपूरला जाईल तर देशाला दाखवून दिलं का आम्ही आदिवासी काही पण करू शकतो. आणि खरोखर तारकरी टीमचं मी सर्वप्रथम मनापासून आभार मानतो का तुम्ही असंच करत राहा. आम्ही नाही पण करू, पण आम्ही तुम्हाला टीव्हीवर बघितलं का जर आमची टीम किती दिसते आम्हाला पण बरं वाटते का आमचा जो माणूस आहे तो कुठपर्यंत पोहोचू शकतो. आम्ही तर नाही पोहोचलो, पण खरोखर आमच्या माध्यमातून तुम्ही तिथे तुमचे खूप खूप आभार. संदीप बद्दल बोलायचं गेलं तर खूपच कमी आहे, ते सर्वांनी बोललाय, पण तरी पण मी दोनच शब्द सांगेल का. तो तुम्ही फक्त 6 षटकं खेळतात तर संदीप 6 षटकं म्हणजे गावापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो खूप लोकांना ट्रॅव्हल्स म्हणा कमी किमतीमध्ये जो कुठे कुठे फिरून आणतो, ते एक त्याचं कला आहे. तो समाजासाठी योगदान देतो, तर खूप काही त्याच्यात कला आहे. तसंच आपणही थोडस क्रिकेटवरच न प्रेम करता समाजासाठी थोडा वेळ देतील खेळाडू, तर मी खरोखर माझं भाग्य समजेन का तुम्ही फक्त खेळापुरती मर्यादित राहू नका. तर तुम्ही 6 षटकं असे खेळा का तुम्हाला क्रिकेटवर नाही तर तुम्हाला पूर्ण परिसरात तुमची ओळख निर्माण होईल. बस एवढं तुमच्यासाठी बोलतो. आणि मॅच तर खूप छान झाल्या आणि संजयचं नियोजन पण खूप 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 धन्यवाद. वेळ खूप होते, सर्वांना बोलायचंय, बस एवढंच बोलतोय, तिथे थांबतोय. जय जवाहर.